घरी चमचमीत अख्खा मसूर कसा बनवायचा, चला बघूया. तर इथे मी कुकरमध्ये पाणी घातलं आहे आणि त्यात मी 2 डबे लावणार आहे. एका डब्यात मी अख्खा मसूर टाकला आहे, त्यात मी पाणी, हळद, मीठ, हिंग घातलं आहे आणि वरच्या डब्यात मी भात शिजायला लावणार आहे. झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्यात. इथे मला शिजवण्यासाठी टाईम नव्हता. 4 शिट्ट्या देऊन पण शिजला नाही आणि मग मी तो फक्त कुकरला लावून परत त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. अख्खा मसूर शिजल्यावरती तो चांगला घोटून घ्यायचा आपल्याला कुकरमध्येच आणि एकदम बेसिक फोडणी. कढईत तेल गरम करायचं, त्यात कांदा, टोमॅटो घालायचा, थोडी कोथिंबीर घालायची आणि टोमॅटो अगदी मऊ मॅश होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा. मीठ टाकायचं त्यात शिजताना, म्हणजे लवकर शिजतो. छान शिजले की पुन्हा ते स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचे. त्यात मी घालते आमचा घरचा काळा मसाला, लाल तिखट, हळद. तुमच्याकडे काळा मसाला नसेल तुम्ही मटण मसाला वापरू शकता. मसाले पण त्याच्यात छान मिक्स झाले की आपलं शिजलेला अख्खा मसूर, पाणी, वरतून आणखी कोथिंबीर घालायची. मीठ टेस्ट करून घालू शकता, कारण आपण शिजताना पण मीठ घातलं होतं. छान एक उकळी येऊ द्यायची आणि तयार आहे आपला घरच्या घरी चमचमीत अख्खा मसूर. आता हा खायचा कशासोबत? तर हा कडक ज्वारीच्या भाकरीसोबत पण छान लागतो, किंवा जर पोळी असेल, स्पेशली शिळी पोळी, तर ती तव्यावरती तेल लावून छान थोडी क्रिस्प गरम करायची पराठ्यासारखी आणि त्या पोळीसोबतसुद्धा हा अख्खा मसूर खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा रेसिपी बनवा आणि कशी झाली नक्की कळवा. थँक्यू.